Starts with environmental studies part 1 standard 5 lesson number 1 our earth and our solar system. Very good. Okay, we will go through all this and then we'll discuss, and Yes. you let me know what you have understand from this lesson. Okay Shaurya, Yes. when we look up from our open ground we see the sky. Sky. म्हणजे आपण खालून आता जमिनीवर आपण खाली उभं राहिलो तर आपण वरती बघितलं आपल्याला काय दिसतं? स्काय. जेव्हा डे असतं तेव्हा आपल्याला स्कायमध्ये फार काही स्टार्स वगैरे दिसत नाही, पण ते तिथेच असतात. ठीक आहे, मून पण असतो. मून काय घरी कुठे फिरायला जातो का? नाही. का सन आलाय म्हणून मी मून जातो? नाही. जस्ट बिकॉज सनचं लाईटच एवढं असतं की त्याच्यामुळे मून पटकन दिसत नाही. आणि मग त्याच्या लाईटचं हे नाही. आणि क्लिअर नाईट स्कायमध्ये काय होतं, आपल्याला काय दिसतात? रात्रीच्या वेळेस आपल्याला काय दिसतात? स्टार्स आणि मून. बरोबर. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम अर्थ. आपल्या अगदी जवळ आहे का? नाही. ती खूप कितीतरी खूप लांब लाईन्स, थाउजंड्स आपल्या किलोमीटर ते लांब आहे. ठीक आहे, आपल्याकडे ते दिसतं. आपल्याला दिसतं म्हणून तर ते टायनी दिसतं. मून तर एवढा मोठा आहे की आपण त्याच्यावर लोक जाऊ शकतात, तिथे राहू शकतात. म्हणजे अर्थ असं मोठे प्लॅनेट्स आहेत ते. पण काय ना, ते आपला लांब आहे म्हणून आपल्याला ते छोटं दिसतं, पण ते ॲक्च्युली छोटे आहेत का? नाही. ते टायनी स्टार्स दिसतात, पण दे आर अ बिग स्टार्स अँड बिग मून. ठीक आहे. सम स्टार्स आर प्रॉमिनेंट वाईल सम आर टायनी अँड फेंट. म्हणजे काही छोटे आहेत आणि फेंट म्हणजे लाईट, एकदम लाईट दिसतात आपल्याला. एकदम ब्राईट दिसत नाही, त्याचा कलर असा लाईट दिसतो. इफ यू कॅन लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट. आपण नीट पाहिलं ना त्यांच्याकडे तर काही स्टार्स कसे करत असतात? ब्लिंक करत असतात. ट्विंकल लहानपणी शिकलो ना पोएम, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार्स. तसं म्हणजे काही स्टार्स आहेत ना, कसे होतात? ट्विंकल करत असतात, ब्लिंक होत असतात, आणि त्याची ते लाईट चमकत असते. सगळे स्टार्स चमकतात असं नाही आहे. ओके. द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. मग आपल्याला आता बघ, तो तू बघितलंस, तुला काय मर्क्युरी, बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत कुठले आहेत? युरॅनस, ज्युपिटर, बरोबर की नाही? हे बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत तुला दिसतात का इझिली? नाही. आपल्याला दिसणारे कोण आहेत? फक्त सन अँड मून, कारण का ते अर्थच्या जवळ आहेत. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. आपल्याला ते पूर्ण सन कसा दिसतो? आपल्याला राऊंड. आपण ड्रॉइंग काढताना पण सन कसा काढतो? राऊंड. अँड अर्थ सुद्धा कसं काढतो? राऊंड. मून कसं काढतो? राऊंड. ठीक आहे. सो वी कॅन सी द राऊंड शेप्स क्लिअरली. द सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एक्सेट्रा आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. ठीक आहे. सो यू शुड नो what all are known as heavenly bodies. असं जर क्वेश्चन आला तर तू काय सांगणार आहेस? द सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एक्सेट्रा आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. ठीक आहे. म्हणजे सनला, मूनला, स्टार्सला आणि प्लॅनेट्सला एक्सेट्रा ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणलं जातं? हेवनली बॉडीज. ठीक आहे. लक्षात ठेव, हे क्वेश्चन आन्सर्स मध्ये येणार आहे, वन सेंटेन्स मध्ये येणार. नाव ट्राय दिस. ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे? ट्राय दिस. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन दॅम. म्हणजे ना, स्कायला बघायचं आहे क्लिअर नाईट्समध्ये, 2 क्लिअर नाईट्समध्ये, पण त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा. आत्ता ह्या वीकमध्ये बघितलं की दुसऱ्या वीकमध्ये नंतर बघायचं. आणि बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. आता आपल्याला ऑब्झर्वेशन काय करायचं आहे? द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज, वेदर दे ट्विंकल, देअर कलर अँड साईज, चेंजेस इन देअर पोझिशन ऑन बोथ नाईट, ड्रॉ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. चेंज आता तुला सांगते, मून आहे ना, मून ऑलवेज सर्कलमध्ये असतो का? नाही. का? कारण का मूनचा शेप कधी पण बदलत असतो. फुल मून आणि हाफ पूर्ण मून येईपर्यंत आपल्या मूनचे सगळे शेप्स चेंजेस होत राहतात, माहिती ना? हाफ मून, फुल मून, क्वार्टर, असं चंद्रकोर दिसते कधी पूर्ण चंद्र दिसतो, मून दिसतो. कधी तो मून अमावस्याला, पौर्णिमेला फुल दिसतो, पण ह्याला दिसतो का आपल्याला? नाही. कधी तरी तर असतं की आपल्याला दिसतच नाही तो. त्याला मराठीत कुठला दिवस म्हणतात? अमावस्या.
अमावस्या. आणि पौर्णिमाला म्हणजे काय, फुल मून, म्हणजे जेव्हा पूर्ण मून दिसतो. ठीक आहे. तर आता ऑब्झर्व करायचं ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज. आता हेवनली बॉडीज आधी आपण काय सांगितलंय, सन, मून, स्टार्स अँड प्लॅनेट्स. स्टार्स अँड ह्यांना ऑब्झर्व करायचं. प्रत्येक वेळी सन जिथं दिसतोय तिथंच दिसतोय का, मून जिथं आता ह्या कोपऱ्यात दिसला, कधी ह्या कोपऱ्यात दिसला, एकाच जागी मून असतो का, नाही. प्रत्येक वेळी मूनची जागा. स्टार्स पण, जो परवा तू एक स्टार्स बघितलाय, आता इथंच तो स्टार बघितला, तिथेच भेटणार आहे का तो, नाही. तो त्याची पोझिशन चेंज होऊ शकते की नाही. मग आजच्या दिवशी आणि पुढच्या आठवड्यात परत त्या दिवशी बघायचं की त्याच वेळी कुठली मून कुठं तिथेच मिळालंय का नाही, आणि त्यांचं ड्रॉइंग काढायचं. माझी इकडं क्रिकेटची पोझिशन होती, मग आता कॅप्टन बोलला की तिकडच्या पोझिशनला थांब. हां, पोझिशन चेंज होतेच, आणि तेच तुला ऑब्झर्व करायचंय. म्हणजे तू मला सांगशील मग हे ऑब्झर्व करून. ठीक आहे. ऑन बोथ द नाईट्स ड्रॉ पिक्चर. मग आपल्याला इल्युमिनेटेड पोर्शन म्हणजे काय, म्हणजे छोट्यापासून मोठा होतोय, मोठ्यापासून छोटा होतोय का, त्यांची जागा बदलती, साईज बदलते. आणि नोट हाऊ इट चेंज फ्रॉम डे टू डे. रोज आपण चेक करायचं की चेंज कसं होतोय ते, है ना. फॉर टीचर्स, फॉर द स्काय वॉचिंग ॲक्टिव्हिटी, कॉल द चिल्ड्रन अलॉंग विथ देअर गार्डियन्स टू अ लार्ज ओपन एरिया ऑन अ क्लिअर डार्क नाईट. एक रात्री पूर्ण टीचर्सने सगळ्यांना बोलवायचं आपल्या पॅरेंट्ससोबत, आणि स्काय वॉचिंगसाठी बोलवायचं. स्काय वॉचिंग ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व करायचं वरती बघून की काय दिसतंय, काय चेंजेस होत आहेत. ठीक आहे. नाव मूविंग विथ द स्टार्स. स्टार्स म्हणजे काय तू सांगितलंस, दे आर नोन ॲज हेवनली बॉडीज. एवढं तर आपल्याला कळालं की नाही. स्टार्स म्हणजे अजून तुला काय माहिती की ते काय करतात, ब्लिंक करतात. ब्लिंक म्हणजे ट्विंकल ट्विंकल करतात. ओके नाही. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल्स आर कॉल्ड स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. मग त्यांचाच उजेड पडतो की नाही, त्यांना स्टार्सचा उजेड पडतो की नाही. आणि अगदीच अंधार असेल, फुल काळोख असेल तरी उजेड पडतो. मून नसला तरी, आणि फुल ब्लॅकआउट असेल तर स्टारचा पण लाईट आपल्याला दिसतो. ठीक आहे. स्टार्टिंगला एकदम पूर्ण ब्लॅकआउट असतं, पण हळूहळू त्याचा प्रकाश आपल्याला दिसतो. कधी टेरेसवर वगैरे झोपलं ना की कळेल तुला. पुढे जाऊयात. द सन इज अ स्टार. सन सुद्धा काय आहे, स्टार आहे. काय आहे, स्टार आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. म्हणजे एक असा स्टार आहे जो बाकी स्टार्सपेक्षा तो खूप आपल्या जवळ आहे, आणि सन खूप बिग आहे. हेन्स इट इज अपिअरिंग बिग अँड ब्रिलियंट. म्हणजे तो आपल्या जवळ असल्यामुळे तो खूप आपल्याला बिग आणि मोठा असा ब्रिलियंट दिसतो. ठीक आहे. इन द ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. आता ह्या सनच्या लाईटमुळे काय होतं ना, डे असतो. सन कधी येतो, डेमध्ये सकाळी उगवतो की नाही सन. आणि तो असला की बाकीचे स्टार्स आपल्याला दिसत नाही, त्यांचे ब्लिंकिंग आपल्याला दिसत नाही. मग जेव्हा तो जातो संध्याकाळी, आता जेव्हा सन जातो तेव्हा काय होतं, मग सन गेल्यामुळे बाकीचे स्टार्स जरा तरी चमकून आपले लाईट्स आपल्याला दाखवू शकतात. इन द ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स. पण ते तिथे असतात, हो की नाही. ते काय कुठे फिरायला जातात का, ते तिथेच असतात. प्लॅनेट्स. आता प्लॅनेट्स म्हणजे काय ते आपण बघूयात. ओके. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. बरोबर. कारण का आपण अर्थवर राहतो. अर्थ काही चमकत बसते का, नाही. ती ब्लिंक होते का, नाही. ते चमकत नाही, ट्विंकल होत नाही. त्या बॉडीजला काय म्हणलं जातं, प्लॅनेट्स. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. They get light from the stars. Planet revolve around a star even as they rotate around themselves. म्हणजे तू आता शिकलास की नाही की मध्ये तू बॉटल ठेवलीस, आपण सन ठेवलाय असा, इथे आपण असा सन ठेवलाय, हा सन आहे बरोबर. ह्याच्या भोवती हा अर्थ एक प्लॅनेट आपण तो असा राऊंड फिरत असतो. पण तो असा इझिली गोल फिरतो का, नाही. तो त्याच्या भोवती पण आधी राऊंड घेतो, मग परत राऊंड घेतो,
मग परत राऊंड घेतो. हां, आणि मग ह्या एका राऊंडला, हा जो छोटा एक राऊंड आहे त्याला किती आवर्स लागतात म्हणलं तू? 24 आवर्स. आणि हे कम्प्लीट सनच्या फिरायला किती वेळ लागतो त्याला? 1 year. 1 year. एक गुड, व्हेरी गुड. तर प्लॅनेट, आता लक्षात ठेव, स्टार काय आहे? स्टार नाही, स्टार काय, सन काय आहे? स्टार आहे. काय आहे? स्टार. आणि जे बाकीचे प्लॅनेट्स आहेत ते चमकत नाही, ते ट्विंकल करत नाही, ते प्लॅनेट्स असतात. ठीक आहे. आणि प्लॅनेट्सला आपली स्वतःची लाईट नसते. बाकी स्टार्स, सन, ह्यांना सगळ्यांना आपली लाईट असते. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड. मग आता तू जे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात, त्याला फिरतात, ते काय म्हणतात? त्याला जे फिरतात त्याला काय म्हणतात? रिव्हॉल्युशन. काय म्हणतात? रिव्हॉल्युशन. आता सोलार सिस्टीम बघूयात. ठीक आहे. द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममध्ये तू मगाशी सांगितलं अर्थ असतं, सन असतं, बाकीचे प्लॅनेट्स असतात. अजून काय काय आहे ते आपण जरा रीड करून समजून घेऊया. ठीक आहे. तर तू प्लॅनेटचे मला नाव सांग बरं. मगाशी काय काय सांगत होता, एकदा सांग बरं. Mercury and युरानस. Jupiter. व्हेरी गुड. मार्स, व्हीनस, नेपच्यून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि अर्थ सुद्धा. अर्थ इज ऑल्सो अ प्लॅनेट, नॉट अ स्टार. बिकॉज सन इज स्टार. ती स्वतःचं लाईट देतो. अर्थ देते का? नाही. द सोलार सिस्टीम, आवर अर्थ is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun. Its movement around the sun is called the revolution of the earth. It's called a Revolution of the earth. of the earth. म्हणजे आता तू मगाशी बोललो आपण, अर्थ कशी सनच्या भोवती फिरते. सन, अर्थ एक प्लॅनेट आहे. सनला त्याची लाईट, अर्थला त्याची लाईट कुणामुळे मिळते? सनमुळे मिळते. आपण सनच्याच उजेडात हे काम करतो की नाही? इट मूव्ज अराउंड द सन. आणि अर्थ त्याच्या सनच्या भोवती फिरतो. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन. हां, रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. ठीक आहे. बिसाइड अर्थ, आता अर्थच्या बाजूला पण अजून 7 प्लॅनेट्स आहेत, बरोबर की नाही? टोटल 8 आहे की नाही? मग आता बाकीचे 7 कोणते आहेत? तर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, युरानस अँड नेपच्यून. हा बघा, आता खाली हा फोटोग्राफ आहे ना, हा फोटोग्राफ ऑफ द अर्थ आहे, टेकन फ्रॉम अ मॅन मेड सॅटेलाइट. सॅटेलाइट जे आकाशात असते हे मॅनमेडच आहे. सगळे आपण माणसांनी, जे सायंटिस्ट लोक असतात ना, ते हे सगळ्या गोष्टी बघतात. आणि त्यांनी हे सॅटेलाइटमधून फोटो घेतलेला आहे अर्थचा. कळलं? अर्थ अशी ग्लोब दिसतो की नाही? ठीक आहे. नाव लेट्स टर्न द पेज. इयर काय आहे आता? The moon. हां, येस, दिस इज द मून. आणि हा असा सोलार सिस्टीमचा फोटो आहे. त्याच्यामध्ये बघ काय दिसतंय? मध्ये सन आहे, बाजूला काय आहे? मर्क्युरी, मग व्हीनस आहे, मग अर्थ आहे, मून आहे, मार्स आहे. मून बाजूला आहे, तो काय हे नाहीये, प्लॅनेट नाहीये फिरायला. तो अर्थच्या बाजूला अगदी आहे, म्हणून तो जवळ आहे, आपल्याला दिसतो. आणि बाकीचे हे काय? ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरॅनस आहे, नेपच्यून आहे. आणि प्लुटो, ड्वार्फ प्लॅनेट, म्हणजे तो आता नाहीये. प्लुटो होता एक छोटा, आधी होता, आता नाहीये. आणि हे बाकीचे काय आहे? ॲस्ट्रॉइड्स आहेत. काय आहे? हां, हे अख्खं, ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणलं जातं? सोलार सिस्टम. व्हेरी गुड. तर काय आहे पहिलं? एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. दिस पाथ इज नोन ॲज दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट. त्या पाथला काय म्हणलं जातं? प्लॅनेटचं ऑर्बिट. काय म्हणलं जातं? ऑर्बिट. म्हणजे आता बघ, सन आहे इथे, बरोबर? येस. आणि हा मर्क्युरी फिरतोय बरं का? हा मर्क्युरी, हा तो काय ह्या लाईन मध्ये येणार आहे का? मी वाकडा तिकडे फिरतो असं करतो का? नाही. हा जो त्याचा पाथ आहे, हा अर्थचा जो पाथ आहे, हा ज्युपिटरचा जो पाथ आहे, त्याला काय म्हणलं जातं? ऑर्बिट. ऑर्बिट. पाथला काय म्हणलं जातं? ऑर्बिट. The sun, which is a star, and the planets that revolve around it are together called the solar system. म्हणजे बेसिकली लक्षात आलं की सन हा मेन सन आहे,
तो एक स्टार आहे आणि त्याच्या अवतीभोवती हे जे अदर 8 प्लॅनेट्स फिरणार आहेत, जे स्वतः पण फिरतात, त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात, आणि सन भोवती पण फिरतं. तर ऑल टुगेदर ह्याला काय म्हटलं जातं? सोलार सिस्टम. व्हेरी नाईस. Besides the planet, the solar system also include various other heavenly bodies. Other heavenly bodies in the solar system म्हणजे कुठल्या असतात? तर सॅटेलाइट. ठीक आहे, सॅटेलाइट म्हणजे काय? सॅटेलाइट असतं, ड्रॉप प्लॅनेट असतं, ॲस्ट्रॉइड्स असतात. तर हे हेव्हनली बॉडीज नक्की काय आहेत, सॅटेलाइट्स वगैरे, ते आपण समजून घेऊ. सॅटेलाइट म्हणजे काय असतं? सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट. ठीक आहे, दिस आर कॉल्ड सॅटेलाइट्स. म्हणजे ते सुद्धा ह्याच्या भोवती फिरतात की नाही, म्हणून त्यांना सॅटेलाइट म्हणतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. त्यांना पण लाईट कुणाकडनं मिळते? कुणाकडून मिळते? सन कडून. कन्फ्यूज कशाला होतोय? बोल ना कॉन्फिडेंटली. वी कॅन सी द मून ॲट नाईट. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मग मून जो फिरतो, मून काय आपल्या अर्थचा? सॅटेलाइट. लक्षात ठेव, मून काय? अर्थचा सॅटेलाइट. मून सॅटेलाइट आहे. तो पण मून काय करतो? नाईटमध्ये दिसतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. अर्थच्या भोवती फिरतो. म्हणून आपल्याला नाही का 15-15 दिवसाचा गॅप आहे. फुल मून, पूर्ण मून असं मग चेंजेस होत राहतो. परत मोठा होतो, परत छोटा होतो, परत मोठा होतो. तर अर्थच्या भोवती तो फिरत असतो 15 डेजमध्ये. कळलं का? मग मून काय आहे? अर्थचा सॅटेलाइट. काय आहे? सॅटेलाइट. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम हॅव द सॅटेलाइट्स. द प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द मून हॅज सीन ऑफ अ फुल मून नाईट. म्हणजे हा फुल मून असले की काय दिसतो? फुल मून. काय दिसतो? फुल मून. नाही, अलॉंग विथ देअर सॅटेलाइट. सगळे काय आहे? प्लॅनेट्स. मोस्ट ऑफ दी प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम हॅव देअर सॅटेलाइट्स. प्रत्येक प्लॅनेट्सला आपली त्याची स्वतःची सॅटेलाइट असते. आता ड्रॉप प्लॅनेट म्हणजे काय? देर आर सम स्मॉलर हेव्हनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. दे आर कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट्स. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. ड्वार्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. त्यांच्यासाठी पण त्यांचं ऑर्बिट आहे. म्हणजे ही लाईन दिसते ना, इथं प्लॅनेट असा फिरतोय, त्यांचं पण जे एक सर्कल तयार होतं सनच्या भोवती, त्यांचं पण स्वतःचा आपला एक ऑर्बिट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामधला एक ड्वार्फ प्लॅनेट म्हणून काय एक्झाम्पल? प्लुटो. ॲस्टेरॉइड्स. आता थर्ड आपण गोष्टी बघू. हे काय? अदर हेव्हनली बॉडीज आहेत. पहिलं बघितलं सॅटेलाइट, दुसरं काय? ड्वार्फ प्लॅनेट, आणि आता काय बघायचं आपण? ॲस्टेरॉइड्स. तर ॲस्टेरॉइड्समध्ये काय आहे? ॲस्टेरॉइड बिटवीन द प्लॅनेट मार्स अँड ज्युपिटर देर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेव्हनली बॉडीज. दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ठीक आहे, ॲस्टेरॉइड्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? बिटवीन द प्लॅनेट लाईक मार्स अँड ज्युपिटरमध्ये देर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेव्हनली बॉडीज. म्हणजे भरपूर छोटे हे असे डॉट्स दिसतात ना, ह्याला काय म्हणलं जातं? ॲस्टेरॉइड्स. हे कुठे आहेत? हे मार्स आणि ज्युपिटर. हा ज्युपिटर दिसतो ना, हा ज्युपिटरची ही ऑर्बिट आहे. ठीक आहे, आणि हा मार्स आहे. इथे छोटासा काय आहे? मार्स. मग आता ही लाईन कुणाची? ज्युपिटरची. ही लाईन कुणाची? मार्सची. ह्याच्यामध्ये जे हे छोटे ॲस्टेरॉइड्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये असे छोटे नेट्स पण दिसतात. हां, दिसतात. असं बारीक ॲस्टेरॉइड्स आहेत. ठीक आहे, हेव्हनली बॉडीज, दे आर व्हेरी स्मॉल. त्यांना काय म्हणलं जातं? ॲस्टेरॉइड्स. मग आता ते ॲस्टेरॉइड्स सुद्धा सनच्या भोवती फिरतात. प्रत्येक गोष्ट सनच्या भोवती फिरतात. कम्पेअर्ड टू द सन, other heavenly bodies in the solar system much smaller. The moon is the closest to the earth. That is why it appears to be big. So big, although it is actually very small, much smaller than the sun. आता मून पण खूप छोटा आहे. दिसतं ना तो बारीकसा मून. तो सन भोवती, असं मून भोवती पण, आपल्या अर्थ भोवती पण फिरत असतो मून, आणि अर्थ पण फिरत असते सनच्या भोवती. सनच्या भोवती जे काही आहे ते सगळं फिरत असतं. ठीक आहे. That is why it is appears so big, although it is actually very much smaller than the sun. आपल्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला मोठा वाटतो, कळलं, पण ॲक्च्युली तो खूप 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 छोटा आहे. तर काय आहे? अर्थचा सॅटेलाइट आहे. मून काय? अर्थचं सॅटेलाइट. ठीक आहे. अ डायग्राम ऑफ द सोलर सिस्टीम इज गिवन बिलो.
in it you see the sun is in the center. The heavenly bodies that revolve around it and their orbit, the planets, satellite, dwarf planets and asteroid are all part of the solar. म्हणजे एकंदरीत नुसतं सन नाही, सन ॲज अ स्टार, पण हे बाकीचे 8 प्लॅनेट्स पण आहेत, ड्राफ्ट प्लॅनेट पण आहे, परत ॲस्ट्रॉइड पण आहे. हे सगळं रिव्हॉल्व करतं. रिव्हॉल्व म्हणजे फिरण्याला काय म्हणतं, रिव्हॉल्युशन. आणि त्यांचे हे जे पाथ आहे, ही जी लाईन आहे, ज्यांचं पाथ आहे, त्याला काय म्हणतात, ऑर्बिट. ठीक आहे, थँक्यू. हा जो रस्ता असतो ना